वेलकम टू अनिता ईश्वर 2354 चॅनलमध्ये. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवायचे आहे दुधी भोपळ्याची धपाटे. त्याच्यामध्ये दुधी घेतलेली आहे मी किसून. त्याच्यामध्ये 1.5 प्लेट जे आहे ते ज्वारीचं पीठ टाकत आहे. ओके. त्याच्यानंतर आपण अर्धा प्लेट जी आहे ती गव्हाचं पीठ टाकणार आहे. आणि फ्रेंड्स, पहिल्यांदा या चॅनलवर आला असताना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं मी अर्धा प्लेटपेक्षा कमी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहे 1 चमचाभर आणि धनेपूड 1 चमचा. छोटा चमचा आहे त्याच्यामुळे जास्त टाकलेलं नाही आहे. गरम मसाला टाकलेला आहे थोडासा. त्याच्यानंतर हळदी पावडर थोडीशी. या पद्धतीने तुम्ही बनवा. तुम्हाला खरंच खूप छान आणि पटकन बनणारी अशी रेसिपी आहे. चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 पाकळ्या लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा मी मिक्सरमधून फिरून घेतला होता. तर तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. ह्याच्यामुळे उत्कृष्ट अशी चव लागते. त्याच्यानंतर आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजून थोडेसे दरदरे वाटून घेतले होते, ते टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. ही भरपूर सारी खमंग लागते. आणि ह्याच्यामध्ये फ्रेंड्स आपण टाकायचं आहे दही. थोडंसं दही, अर्धा वाटी दही, जेणेकरून मऊ होतात धपाटे आणि एकदम चव छान लागते. ते टाकल्यानंतर थोडा ओवा टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक भाकरीच्या पिठाचं असं मळल्यासारखं मळून घ्यायचं व्यवस्थित असं. आणि अशाच पद्धतीने मी नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. फक्त तुम्ही नोटिफिकेशन वगैरेसाठी बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनल्सला. मी शॉर्ट्स व्हिडिओ पण काढते, ते पण तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं पिठाचा उंडा असा मळून घ्यायचा. असं एकदम चपातीसारखा मळला जाणार नाही हा, कारण की आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ जास्त टाकलेलं आहे. तर फक्त एक गोळा तयार होईल या पद्धतीने मळून घ्यायचा. मळल्यानंतर हे असा एक कपडा असतो आपला भाकरीवाला, तसा घ्यायचा जेणेकरून त्याच्यावर थापटता येईल. तो टाकायचा असा. तो टाकल्यानंतर व्यवस्थित असा तो पसरवून घ्यायचा. पसरवून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपला जो पिठाचा गोळा आहे तो त्याला चिपकणार नाही. गॅसवर तवली आपण ठेवलेली आहे तापायला. एक पिठाचा उंडा घ्यायचा आणि तो गोल गोल करून कपड्यावर टाकायचा आणि पाण्याचा हात घेत तो असा गोल 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 थापून घ्यायचा. व्यवस्थित असं थापून घ्यायचं सगळीकडून एकसारखा. जास्त जाड ठेवायचं नाही, म्हणजे तो मधून जो आहे तो कच्चा आहे. थोडंसं पातळसर थापून घ्यायचं. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. चवीला असा रुचकर लागतो आणि छान तयार होतो. झटपट असा नाश्ता आहे, जास्त वेळ पण घेत नाही आणि ह्याच्यासोबत भाजी वगैरे पण करायची गरज नाही. आणि असं गोल 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 थापून झाल्यावर त्याला असे मधोमध होल करायचे 2, 3, 4, जेणेकरून तो मधपर्यंत शिजेल, भाजेल व्यवस्थित. आणि ते असं उचलून तव्यावर टाकायचा आणि हळूच कपडा असा टाकायचा. जर पाणी त्याला आपण व्यवस्थित लावलं तर तो कपडा हळू निघेल, नाही तर आपली जी धपाटी ती तुटून जाते. थोडंसं तेल टाकून आपण परतवून घेतलेले. त्याला भाजायला भरपूर वेळ लागतो. जवळपास मंद ते मीडियम टू हायच्या रेंजमध्ये आपल्याला आचेवर भाजून घ्यायचं आहे. मस्त असं छान खरपूस. याच्यामध्ये दाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं त्याच्यामुळे चव उत्तम लागते. आणि तुम्ही मी असं सजेस्ट करेन की तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की घाला, जेणेकरून खायला असं चविष्ट लागतं. त्याच्यानंतर आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असा. दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे. परतवत भाजून घ्यायचं व्यवस्थित उलटण्याच्या साहाय्याने. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि ही सुद्धा रेसिपी तुम्ही ट्राय करा. तर अशा पद्धतीने 2 ते 3 धपाटे करून झालेले आहेत. आणि तुम्हाला अजून दाखवण्यासाठी अजून एक धपाटा
तो आहे तो करून टाकणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतवून घ्यायचा. अजून एक उंडा आपण गोल तयार करूयात गोळा. असं गोल 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 करून घ्यायचा हातामध्ये एकत्र आणि त्या कपड्यावर पाणी टाकायचं पहिले, जेणेकरून तो चिटकणार नाही. आणि पाण्याचा हात घेत 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 गोल 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 असं थापून घ्यायचा. जास्त प्रेशर द्यायचं नाही, कारण की एका साईडने जर पातळ झाला दुसऱ्या साईडने जाड झाला तर तो कच्चा राहण्याची शक्यता जास्त असते. असं गोल 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 थापून घ्यायचा. व्यवस्थित थापल्यानंतर त्याला आपण तव्यावर हळूच टाकायचे. आधीची जी धपाटे आपल्या व्यवस्थित भाजून घ्यायची, परतवायची अशी व्यवस्थित हळूहळू भाजायची, जेणेकरून ती कच्ची राहणार नाही. चला तर मग अशा परत रेसिपीजसाठी आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. स्वतः नक्की ट्राय करा. कशी बनली ते पण मला सांगा.